2026 मध्ये खूप मोठे आय पी ओ येणार आहेत. काही लोकांनी आय पी ओमधून लिस्टिंग गेनलाच 100 ते 50% प्रॉफिट कमावलेला आहे. पण प्रश्न असा आहे प्रत्येक आय पी ओमध्ये अप्लाय करणे योग्य आहे का? आज आपण पाहणार आहोत 2026 मधील टॉप अपकमिंग आय पी ओज, कोणते आय पी ओ स्ट्रॉंग आहे आणि अप्लाय करावे किंवा नको, हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर फर्स्टली आय पी ओ म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याचाच अर्थ काय करतात, प्रायव्हेट एखादी कंपनी असेल ना तर स्टॉक मार्केटमध्ये ते शेअर्स विकतात, त्यांचे भाग विकतात. यामध्ये मुख्य कारण आहे तर कंपनी एक्सपान्शनसाठी पैसे हवेत, डेट कमी म्हणजे कर्ज कमी करण्यासाठी, आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवण्याकरिता म्हणजेच मार्केटिंगसाठी पैसे हवे असतात. हे एक इनिशियली पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आय पी ओ असतं. हे थोडक्यात आपण पाहिलं. तर आता फर्स्ट आपण पाहूया 2026 मधील अपकमिंग आय पी ओज. टॉप आय पी ओ. पहिला रिलायन्स जिओ आय पी ओ. आपण जिओ कार्ड वापरतो, टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी. व्हॅल्युएशन अंदाजे 11 ते 15 लाख कोटी. भारतामधील सर्वात मोठा आय पी ओ होण्याची शक्यता. मार्केटमध्ये खूप हाईप असणार आहे याची, म्हणजे खूप चर्चा असणार आहे. हाईप म्हणजे चर्चा. सेकंड आपण पाहूया फोनपे. फोनपे आय पी ओ. लिडिंग डिजिटल पेमेंट कंपनी, UPI कंपनी आहे. एक्सपेक्टेड फंड रायझिंग 1.5 बिलियन म्हणजे 1200 कोटी. UPI मधील इकोसिस्टीममधील सर्वात ग्रोथ पोटेन्शियल असणारी कंपनी आहे. म्हणजे ह्याची ग्रोथ जास्त आहे कारण हा बिझनेस वाढत राहणार आहे, त्याच्यामुळे ग्रोथ पोटेन्शियल ह्याच्यात आपल्याला जास्त दिसून येते असं म्हणायला हरकत नाही. थर्ड आहे योयो. हॉस्पिटल सेक्टरमधील मोठी कंपनी. एक्सपेक्टेड आय पी ओ साईज आहे 6,650 कोटी. कंपनी आता प्रॉफिटेबलकडे जाताना दिसून येत आहे. तसेच चौथी कंपनी आहे NSE आय पी ओ. इंडियात सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज, जे आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतो, गुंतवतो, त्याचा आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतो आपण त्याला. व्हॅल्युएशन अंदाज त्याचा आहे 5.5 कोटी म्हणजे 4.75 लाख कोटी. हा आय पी ओ इन्व्हेस्टरसाठी खूप खूप मोठा इव्हेंट असू शकतो असं तज्ञांचं मत आहे. नंतर आपण पाहूया पाचवा आय पी ओ आहे हिंदुस्तान कोको कोला आय पी ओ. म्हणजे इंडियन बॉटलिंगमध्ये सर्वात हायेस्ट बिझनेस कंपनी आहे हा. एक्सपेक्टेड आय पी ओ आहे 9,000 कोटी आणि FMGC सेक्टरमध्ये स्ट्रॉंग डिमांड असलेली ही कंपनी आपल्याला दिसून येते. बघा, हे आपण 5 टॉप पाहिलेत. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये करावे का नको, तर त्याआधी इन्व्हेस्टरने काय माहिती करण्यापूर्वी 5 गोष्टी पाहिल्या पाहिजे. तर कंपनीमध्ये प्रॉफिट आहे का, प्रॉफिटमध्ये आहे का, डेट किती आहे म्हणजे कर्ज किती आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ आहे का क्वार्टरली, किंवा GPM काय आहे. मार्केट प्रीमियम सध्या ओपनिंग झाल्यानंतर GPM आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे ओपनिंगच्या अगोदर ग्रे मार्केट प्रीमियम म्हणतो आपण त्याला, ते पाहावं लागतो. अँकर इन्व्हेस्टर आहेत का त्याला स्ट्रॉंग, ते आपण पाहणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणू शकतो. तर आय पी ओ स्ट्रॅटर्जी काय असेल इन्व्हेस्टरसाठी, तर बघा बेस्ट स्ट्रॅटर्जी, जबरदस्त स्ट्रॅटर्जी मी सांगितलेली आहे. तर स्ट्रॉंग फंडामेंटल असलेला आय पी ओ निवडा. हाईपवर इन्व्हेस्ट करू नका, म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे हे भारी ते भारी त्याच्यावर नका. लिस्टिंग गेनसाठी स्मॉल अलोकेशन ठेवा, म्हणजे पैसे लिस्टिंग गेनसाठी स्मॉल ठेवा. लॉंग टर्म स्ट्रॉंग कंपनी होल्ड करा, फंडामेंटल स्ट्रॉंग असणारी कंपनी होल्ड करा. एकदम मित्रांनो बेस्ट स्ट्रॅटर्जी आपल्याला मी आय पी ओसाठी सांगितलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.